शेती कशी करायची ही शेतकऱ्याच्या लेकराला काही सांगावं लागत नाही. काय झालं? पाणी वाढलं? बरं या पुढे चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळी सकाळी आपण ना कोपरगाव मंडीला काकडी खाली करून आलो. आज पण आपली काकडी 600 रुपये कॅरेट गेली मित्रांनो. तर काकडी खाली करून आता घरी आलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो व्यवस्थित. आपल्याला नाही का कांद्याला खात सोडायची होती. काल आपण का व्हेंचुरी जोडली होती. तर आता आपलं सध्या थोडंसं 5-10 मिनटं पाणी ओलं करून घेऊ, सर ओलं करून घेऊ आणि खात सोडायला सुरुवात करून द्या. बरं का, व्हेंचुरी कशी काम करते ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला जाऊया व्हेंचुरी जोडायला आपण. काल दिवसभर ड्रिप चालू होतं, त्याच्यामुळे मग आपलं कांद्याचं राहण्या पूर्णपणे भिजून गेलं आहे बरं का. तर 5-10 मिनटं ओलं करू थोडंसं आणि मग आपण टाकी भरून खात सोडायला सुरुवात करू. शिवभूमीकडे औषध वगैरे भरतो आहे टाकीमध्ये. लोड झाला की आपण सोडायला सुरुवात करू. चला पाणी चालू केलं आहे, तर टाकी भरून घेऊ. शिवम औषध सोडतो टाकीमध्ये, म्हणजे टाकी भरून औषध चांगलं मिक्स झालं. त्यानंतर मग आपण व्हेंचुरी चालू करू. मग बघू कसं ओढतं ते दाखवतो तुम्हाला. खाद मिक्स होती आता, म्हणजे सॉरी पावडर सोडली आपण, ती मिक्स होते व्यवस्थित. पाणी टाकी भरून घेऊ एकदा, मग चालू करू आपण. आपली व्हेंचुरी चालू झाली. औषध यायला लागलं बरं आणि पडते थोडं 5-10 मिनटं चालू, जास्त नाही, कारण पूर्णपणे ओलं होऊन गेलं आहे. तर 10-1 मिनटं चालू बंद करून देऊ. मित्रांनो, खात सोडून आपण घरी आलो. गाईंना कुट्टीची वैरण करून ठेवली, कुट्टी खायला टाकून दिली बरं का. तर त्यांना कुट्टी खाऊन देऊ. आपल्याला एक पंप औषध फवारणी करायची डोंगळ्याला, डोंगळे खूप खराब झाले आपले. तर त्याला औषध फवारणी करायची आपली, करून घेऊ पहिले. त्यापूर्वी आपण जेवण करू. जेवण झालं की थोडं एनर्जी येईल, मग बाकीच्या औषध फवारणीला सुरुवात करू आपण बरं का. मित्रांनो, जेवण झालं आपलं. गायना पाणी पाजत आहे. आपल्याला शिवाय भोपायले का काय पाणी घेऊन येतो पुन्हा भरून उन्हामध्ये चिखल खेळायचं काम चालू आहे. काय करतो भाऊ? काय करतो? हां, काय करतोय तू? इकडे पण माझ्याकडं काय करतोय? हां, फटके खायचे? फटके खाईन थोडे. हां, स्वयंपाक करायचा. चला जाऊ घरी. आता घरी जा. खालती मक्काच्या रानात चक्कर मारून आलो. रान खूप चांगल्या प्रकारे ओलं झालं बरं का. आता खात सोडायला काही अडचण नाही. आता खात घेतली सोबत आता. तर टाकीमध्ये खात काढून घेऊ आणि व्हेंचुरीद्वारे आपण खात सोडून घेऊ आणि मोटर बंद करून देऊ. कारण खूप ओलं होऊन गेलं आहे. आत्ती पण जास्त पण पाणी सोडणं योग्य नाही, कारण का आता लिक्विड खात जो पण सोडू, जास्त सोडले ती वाहून जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. या अनुषंगाने आता सध्या एक टाकीवर खात सोडून देऊ आपण ते आणि मोटर बंद करून देऊ आपण. खात आहे ना मित्रांनो, आपण टाकीमध्ये सोडून घेतली. संपूर्ण टाकी भरून घेऊ आणि मग खात सोडायला सुरुवात करून देऊ व्हेंचुरीद्वारे. बरं, आपण व्हेंचुरीनेच टाकी भरतोय आणि व्हेंचुरीद्वारेच आपण खात सोडून देऊ संपूर्ण मक्काला. 200 लिटरची टाकी जी आहे ती खात सोडायची उतारी बरं का. पूर्ण व्हॅक्युम करतोय. व्हेंचुरीचा एक नंबर फायदा, पेट्रोल पंपाची गरज नाही आणि सारखं पाणी ओतायची पण गरज नाही. ड्रिपच्या पाण्यामुळे ना मक्काचं रान पूर्णपणे व्यवस्थित ओलं झालं बरं का. चांगल्या प्रकारे पाणी तुंबलं. खात पण सोडून झाली आपली. आता मोटर बंद करून देऊ, कारण की जास्त पण पाणी नको व्हायला. त्या हिशोबाने मोटर बंद करून देऊ आता आपण. काल आपण आहे ना याच्याजवळ काकडीच्या जवळ जी थोडी खाली रेमटी जागा होती, इथं मक्का टाकून दिलं काहींसाठी बरं का. तर ती आपल्याला भरायची, याच्यासाठी व्यवस्थित ओळी बांधून घेऊ इकडं, जेणेकरून पुढे पण व्यवस्थितरित्या पाणी भेटेल आणि मका चांगली व्यवस्थित होईल. तर पावडी आणली, आता घेऊ बांधून एवढी जागा. मोटर चालू केली आपण. आता मक्का टाकली ती भरून घेऊ एकदा आणि त्यानंतर आपल्याला औषध फवारणी करायला सुरुवात करायची. तर फवारणी करून घेऊ. शिवा शेट झोपेतून उठली आमची, ते पण आले वावरात. आता पाणी भरायचं म्हणजे आम्हाला चिखल खेळायला, पाण्यात उड्या मारायला. मोटर चालू आले ते. चला घेऊ पटापट भरून 3 वळी. शेती कशी करायची ही शेतकऱ्याच्या लेकराला काही सांगावं लागत नाही. हळूहळू दादा, चल तिकडे वर पुढं. काय गुतलं वर, हळूहळू चल. निघल ते. निघत नाही. निघल.
काय मग वडा काय झालं पाणी वाढलं बरं ये पुढे चला चला शेवटची ओळ झाली भरून आपली आता सोलर होताल का आपण लाईटने चालू केली लाईटवर मोटरने चालू केली आपण तर मोटर बंद करून देऊ आता आणि आता औषध फवारणी गेलो आपण बरं का मित्रांनो आपल्याला काकडीला औषध मारायचं काम चालू का संध्याकाळी पटापट मारून घेऊ कारण का संध्याकाळच्या टायमाला औषध फवारणी केल्यानंतर मावा वगैरे जे तुडतुडे जे राहतं ते वरती येऊन बसले असतात त्यामुळे लवकर म्हणजे चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटून जातो संध्याकाळच्या वेळेस इकडं दिवस मावळतीला चालला आहे इकडं आपलं काकडी औषध मारायचं काम तरी जवळपास आपला अर्ध्याच्या वर काकडीला औषध मारून झालं आहे बरं का आपण मोबाईल नेमकं स्विच ऑफ झाला होता तो मोबाईल चार्जिंग लावलं होतं आपण घरी तर जास्त काय शूट करू शकलो नाही पण आत्ता आलो आपण वावरामध्ये तर इथून साधारण तिकडे बाकी औषध फवारणीचं तर पटापट जेवढं पटापट आवरून घेऊ आपण मित्रांनो फायनली आपली औषध फवारणी करून झाली आणि मावळच्या दिवसात त्या व्हिडिओ लगेच थांबण्याची वेळ झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा